नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रामधून कंपन्या बाहेर जात आहेत, कंपन्या बंद पडत आहेत अशा पद्धतीचा आरोप मधल्या काळामध्ये आदित्य ठाकरे, रोहित पवार यांनी केला आणि आज माननीय शरद पवार साहेबांनी देखील त्या संदर्भात ट्विट केलं होतं. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यावर अतिशय परखड, सत्य आणि वास्तववादी भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रामध्ये आज घडीला देशातल्या सर्वाधिक कंपन्या आहेत आणि दुर्दैवानं आदित्य ठाकरे, रोहित पवार खोटं पसरवण्याचं काम सातत्यानं करत होते. माननीय शरद पवार साहेबांनी देखील त्यांना देखील असंच वाटलं होतं. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भात एक सविस्तर आकडेवारी देऊन महाराष्ट्र आज देखील उद्योगधंद्याच्या बाबतीवर देशात क्रमांक 1चं राज्य आहे असं पुन्हा एकदा स्पष्ट झाले. देशातील जवळपास 76% कंपन्या या डिफंड म्हणजे या कधीही सुरू झालेल्या नव्हत्या अशा पद्धतीच्या होत्या. 2019-20 मध्ये केंद्र सरकारने विशेष मोहिमेअंतर्गत 6 लाख निष्क्रिय कंपन्या स्ट्राईक ऑफ केल्या आणि देशातील सक्रिय कंपन्यांची संख्या 2015-16 मधील 6.78 लाखाहून 2026 मध्ये 21.17 लाखांवर पोहोचली आहे. माननीय पवारसाहेब जेव्हा 2019-20 मध्ये अशा पद्धतीचं 2015-16 मध्ये 7 लाखाच्या आसपास कंपन्या होत्या, आज 2026 मध्ये जवळपास 21.17 लाख कंपन्या आहेत. सक्रिय कंपन्यांच्या संख्येमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये तिपटीनं वाढ झाली आहे हे वास्तव आहे. आणि आपण महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्र आज देखील देशामध्ये क्रमांक 1चं राज्य आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात सगळ्यात जास्त परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते. जवळपास 75%हून अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आणणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कालही नंबर 1 होता, आजही नंबर 1 आहे आणि उद्या देखील नंबर 1 राहील याच्यामध्ये अजिबात शंका नाही. महाराष्ट्रामध्ये 3 जून 2016ची जी आकडेवारी आहे, 3 जून 2026ची जी आकडेवारी आहे त्यानुसार 3,96,211 कंपन्या आहेत. नवीन कंपन्याच्या नोंदीतही महाराष्ट्र आघाडीवर आहेत. 2025-26 मध्ये 41,525 नवीन कंपन्यांची नोंद झाली आहे. रोहित पवार आणि आदित्य ठाकरेंना मला ही आकडेवारी सांगायची आहे की 2025-26 मध्ये 41,525 कंपन्यांची नोंद महाराष्ट्रामध्ये झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग विश्वाच्या बाबतीत जे नकारात्मक चित्र केलं जातं आहे ते अतिशय चुकीचं आहे. आणि राहिला प्रश्न चाकणमध्ये, काही प्रश्न निश्चित आहेत. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्वतः उद्योग मंत्री उदय सामंत यांना सूचना केल्यात. MIDCचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला जाईल आणि कुठेही अशा पद्धतीनं महाराष्ट्राचे उद्योग दुसरीकडे गेले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका कुठेही नाही. उलट जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा ते घराबाहेर पडायचे नाही. आपल्याला आठवत असेल तर अनेक कंपन्या या पश्चिम बंगालला निघून गेल्या होत्या, गुजरातला निघून गेल्या होत्या. का तर तेव्हाचे मंत्री, मुख्यमंत्री त्या उद्योगधंद्याच्या बाबतीत बैठकीसाठी देखील भेटत नव्हते. आज देवेंद्रजींच्या नेतृत्वात वाढवण बंदरासारखं 76,000 कोटी रुपयाची गुंतवणूक वाढवण बंदराच्या माध्यमातून येते. आपण तिसऱ्या मुंबईमध्ये एज्युकेशन सिटी, ज्यामध्ये जवळपास 6 परदेशी विद्यापीठं ज्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती आहे असे महाराष्ट्रामध्ये येतात. त्यामुळं FDAची गुंतवणूक असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा वाढवण बंदर असेल, अशा अनेक सोयीसुविधा महाराष्ट्रामध्ये निर्माण होतात. पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी गेल्या 25 वर्षामध्ये जेवढं काम झालं नाही ते गेल्या 10 वर्षामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात झालं आहे. त्यामुळे कुठेही महाराष्ट्रामधून उद्योगधंदे जात नाहीत, तर महाराष्ट्रामध्ये आज घडीला सर्वाधिक उद्योगधंदे आहेत आणि सर्वाधिक कंपन्यांची नोंद आहे. हे वास्तव महाराष्ट्राला माहीत आहे आणि आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ते समोर ठेवले.
निश्चितपणे जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचं काम विरोधकांकडनं सातत्यानं केलंय. रोहित पवार आणि आदित्य ठाकरे तर रोज करतात, परंतु पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना महाराष्ट्राचं हित कशात आहे हे माहीत आहेत. म्हणून माझं पवारसाहेबांना देखील सांगणं आहे की आपण रोहित पवार, आदित्य ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवू नका. ज्या कंपन्या बंद पडल्या त्यापैकी 76% कंपन्या ह्या कधी सुरूच झाल्या नव्हत्या. अशा कंपन्यांची आकडेवारी सांगून दिशाभूल करण्याचं काम केलं जातंय. परंतु पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, देशाचे कृषी मंत्री राहिलेले आहेत, संरक्षण मंत्री राहिलेले आहेत. त्यांना ही आकडेवारी समजेल. रोहित पवार आणि आदित्य ठाकरे यांना खोटंच पसरवायचं आहे, त्यामुळे त्यांना याच्यातलं काहीही कळणार नाही. देशातले जोकर नंबर 1 राहुल गांधी आहेत आणि देशातले जोकर नंबर 2 उद्धव ठाकरे आहेत आणि जोकर नंबर 3 संजय राऊत आहेत. त्यामुळे ज्यांची स्वतःचीच कॉमेडी सर्कस झाली आहे. काल राहुल गांधींनी कॉमेडी सर्कस करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे अशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाचा अपमान जोकर बनून करत असतात आणि संजय राऊत तर जगप्रसिद्ध जोकर नंबर 3 आहेत. त्यांच्याच पक्षाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांचा जोकर म्हणून उल्लेख केलेला महाराष्ट्राने ऐकला. आणि राहुल गांधींची बाजू हर्षवर्धन सपकाळ जेवढ्या पोटतिडकीनं मांडत नाहीत, राहुल गांधींची बाजू पृथ्वीराज चव्हाण जेवढ्या पोटतिडकीनं मांडत नाहीत, तेवढं संजय राऊत राहुल गांधींचे प्रवक्ते म्हणून महाराष्ट्रामध्ये भूमिका मांडतायत. उद्धवजी ठाकरे अडचणीत आले, आदित्य ठाकरे अडचणीत आलेत की संजय राऊत मूग गिळून गप्प बसतात. परंतु राहुल गांधी अडचणीत आले की संजय राऊत काँग्रेसच्या प्रवक्त्यांपेक्षा, काँग्रेसच्या नेत्यांपेक्षा पुढे येऊन आपली भूमिका मांडतात. त्यामुळं राहुल गांधी खासदारकी मिळवण्यासाठी हे सगळं करतायत हे सिद्ध झाले. आणि राहिला प्रश्न महाराष्ट्राचा आणि देशाचा पप्पू कोण आहे, हे देशातल्या जनतेनं ठरवलंय. राहुल गांधींची पप्पूगिरी हे देशाने बघितली. त्यामुळे जोकर नंबर 1 राहुल गांधी, जोकर नंबर 2 उद्धवजी ठाकरे आणि जोकर नंबर 3 संजय राऊत हे महाराष्ट्राला माहिती आहे. स्वतः राहुल गांधींची झोप 2014 पासून उडाली आहे. 2014 पासून राहुल गांधी झोपलेली नाही, काँग्रेस झोपलेली नाही, कारण त्यांना झोप येत नाही. राहुल गांधी घाबरलेले आहेत. प्रत्येक वेळेला घाबरले की राहुल गांधी पळ काढतात आणि परदेशामध्ये पळून जातात. आता अधिवेशन संपलंय, पुन्हा एकदा राहुल गांधी 15 दिवसांसाठी परदेशामध्ये पळून जाणार आहेत. त्यामुळं पळून जाणारे कोण आहेत, भगोडे कोण आहेत हे देशातल्या जनतेनं ओळखलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहा यांचा राजीनामा मागण्याच्या आधी आपल्या पक्षाची, आपल्या काँग्रेसची काय वाताहत झाली एकदा राहुल गांधींनी विचार करावं. काल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला, अपमान करण्याचा प्रयत्न केला. मेलोनी यांचा देखील अपमान करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं जाहीर सभागृहामध्ये केला. अशा पद्धतीनं भारताच्या पंतप्रधानांचा अपमान करायचं, परदेशातल्या पंतप्रधानांचा अपमान करायचं आहे. किमान इटलीचा तरी सन्मान राहुल गांधींनी ठेवावा. राहुल गांधींचं मामाचं गाव इटली आहे आणि इटलीच्या पंतप्रधानांचा अपमान करण्यासाठी देखील काँग्रेस मागे पुढे बघत नाही. यांना लाज वाटली पाहिजे की आपल्या पक्षाचं आपण नुकसान केलेलंच आहे. आपण जोकर नंबर 1, पप्पू नंबर 1 म्हणून देशामध्ये प्रसिद्ध आहात, पण किमान परराष्ट्र धोरणाचा, पंतप्रधानांचा आणि इतर देशातील पंतप्रधानांचा, राष्ट्राध्यक्षांचा तरी अपमान करू नये, एवढं तरी राहुल गांधींनी गांभीर्यानं घेतलं पाहिजे. संजय राऊत कुणी शेण खाल्लं, कुणी श्रावणी खाल्ली आणि कुणी विष्ठा खाल्ली हे देशाला माहिती आहे. तुम्ही काँग्रेसची रोज विष्ठा खाता, तुम्ही रोज काँग्रेसच्या विष्ठेवर जगत आहात हे देखील देशाने ओळखलंय. त्यामुळं निवडणूक आयोगाने शेण खाल्लं का आणखी कोणी काय केली तर तुम्ही नेमकं काय करताय? तुम्ही स्वतःचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधण्यासाठी जवळपास 10,000 कोटी रुपयाची डील उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी केली. या 10,000 कोटी रुपयाच्या डीलपैकी 2,000 कोटी रुपयाची दलाली ही संजय राऊतांनी खाल्लेली आहे. आणि या दलालीपोटी उभाटा पक्ष काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधलाय. आधी संजय राऊतांनी या 2,000 कोटीच्या दलालीपोटी
आपला उभाटा पक्ष काँग्रेसच्या दावणीला का बांधला याचं उत्तर द्यावं आणि आपल्या काँग्रेस पक्षाची, आपल्या उभाटा पक्षाची पूर्ण काँग्रेसीकरण करण्याचं काम हे संजय राऊत यांनी केलेलं आहे आणि उद्धवजी ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे ज्यांनी आपला पक्ष 10,000 कोटी रुपयामध्ये विकला, त्याबद्दल 2,000 कोटी रुपयाचं कमिशन खाल्लंय, त्यांनी इतरांना शहाणपण शिकू नये. नाही, संजय राऊतांना देशाची काळजीच नाहीये, त्यांना पाकिस्तानची आणि बांगलादेशची काळजी आहे. देशाची काळजी संजय राऊतांनी कधीच केली नव्हती. उलट या देशाचा अपमान होईल, भारतीय सैनिकांचा अपमान करण्याचं काम संजय राऊतांनी सातत्यानं केलं. जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झालं तेव्हा पुरावे मागणारे हे, जेव्हा ऑपरेशन महादेव झालं तेव्हा सगळे दहशतवादी जिवंत आहेत म्हणून सांगणारे हे, यांना पाकिस्तानची काळजी जास्त आहे, यांना देशाची काळजी नाही. संजय राऊत मुखदर्शन कोण देतं आणि फेसबुकवर लाईव्ह दर्शन कोण देतं हे याचा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. फेसबुकवर ज्यांनी सरकार चालवलं, फेसबुक घरामध्ये बसून ज्यांनी 2.5 वर्ष कारभार केला, त्यांनी मुखदर्शनाबद्दल बोलू नये. अमितभाई शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी रोज संसदेमध्ये येत होते, परंतु काँग्रेसनी गेल्या 22 दिवसामध्ये संसदेचं कामकाज चालू दिलं नाही. हजारो कोटी रुपये वाया गेले. कारण काय, फक्त तुम्हाला धिंगाणा घालायचा होता, गोंधळ घालायचा होता. अमितभाई शहा तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार होती. अमितभाईंनी सांगितलं की सभागृहामध्ये हा चर्चा करा, परंतु ज्या वेळेला अमितभाई सभागृहामध्ये आले, राहुल गांधींनी दोन्ही पाय लावून पळ काढला. राहुल गांधी भगोडे आहेत, राहुल गांधी पळपुटे आहेत, हे देशानं त्या दिवशी संसदेमध्ये बघितलंय. त्यामुळं विनाकारण अमितभाई शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मुखदर्शनाबद्दल बोलण्यापेक्षा आपल्या फेसबुक दर्शनाचा इतिहास आठवा. 2.5 वर्ष फेसबुकवर महाराष्ट्राला तुम्ही दर्शन देत होतात आणि फेसबुकवर राज्यकारभार काढत होतात, म्हणून जनतेने तुम्हाला फेसबुक पुरतंच मर्यादित ठेवलं, निवडणुकीमध्ये तुम्हाला जागा दाखवली. नाही, देशाचा गृहमंत्री सैतान आहे का देशभक्त आहे जनतेला ठरवू द्या, आणि जनतेनं ठरवलंय अमितभाई शहा हे देशभक्त आहेत. 370 कलम हटवण्याची हिंमत संजय राऊत तुमच्यामध्ये नव्हती, काँग्रेसमध्ये नव्हती किंवा समाजवादी पार्टीमध्ये नव्हती. ती हिंमत देशभक्त असलेल्या अमितभाई शहा यांनी दाखवलं. सैतानाची राजवट काय असते ते उद्धवजी ठाकरेंचं 2.5 वर्षाची कारकीर्द बघितल्यानंतर सैतानाची राजवट बघायला मिळते. उद्धवजी ठाकरे यांनी कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून एका नौदल अधिकाऱ्यांचा डोळा फोडला होता, त्याला सैतानगिरी म्हणतात. कंगना राणौतचं घर तोडण्याचा प्रयत्न केला, त्याला सैतानगिरी म्हणतात. नारायण राणे साहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला, त्याला सैतानगिरी म्हणतात. त्यानंतर आमच्या निखिल भांबरेंना 1 महिना तुरुंगात ठेवलं, त्याला सैतानगिरी म्हणतात. अमितभाईंच्या नेतृत्वामध्ये 370 कलम हटवलं. अमितभाईंच्या नेतृत्वामध्ये पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या, घरामध्ये घुसून पाकिस्तानला धडा अमितभाईंच्या नेतृत्वात दिलेला आहे. तुमच्यासारखं घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह अमितभाई करत नाहीत, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. नाही, उद्योग बंद पडण्याबद्दल संजय राऊतांनी बोलूच नाही, कारण संजय राऊतांचा उद्योग बंद झालाय. संजय राऊतांची दुकानदारी बंद झाली. आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची दुकानदारी बंद झाली. यांचं दुकान मुंबईच्या महापालिकेवर चालत होतं. मुंबईच्या महापालिकेमध्ये भ्रष्टाचार करायचा आणि आपलं कमिशन खोरीवर दुकान चालवायचं, हा उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा धंदा होता. त्यामुळं महाराष्ट्राचे उद्योगधंदे बंद झाले नाहीत, तर संजय राऊत तुमचा उद्योगधंदा बंद झालाय, तुमचं दुकान बंद झालंय. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमच्या उबाटा गटाला भलं मोठं टाळं हे विधानसभेच्या निवडणुकीला गिफ्ट केलं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील तुम्हाला तुमच्या पक्षाला टाळं लावण्याचं काम मुंबईकरांनी केलंय. त्यामुळे तुमची पोटदुखी ती आहे. आणि राहिला प्रश्न उद्योगधंद्याचा, तर देवेंद्रजींनी अतिशय स्पष्टपणे आकडेवारीसह पोलखोल केलेली आहे आणि तुमच्या खोट्या फॅक्टचा पर्दाफाश देवाभाऊंनी केलेला आहे. काँग्रेस आणि चीनचा नेमका संबंध काय?
राहुल गांधी आणि चीनचा संबंध काय एकदा राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं पाहिजे. चीन असेल, पाकिस्तान असेल, या सगळ्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झाले. आज भारताकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत ना पाकिस्तानची आहे, ना चीनची आहे, ना इतर कुठल्या शेजारी राष्ट्राची आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात अतिशय समर्थपणे आपल्या सर्व सीमा सुरक्षित आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये काय चालू होतं आणि चीनला जमीन देण्याबद्दल कुठल्या पंतप्रधानांनी काय वक्तव्य केलं होतं याचा इतिहास जरा राहुल गांधींनी तपासावा आणि मग भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करावी. गडचिरोलीचा चौफेर विकास होतोय. गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत आहेत. खाण उद्योगाच्या माध्यमातून, स्टील उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमध्ये गुंतवणूक येते, रोजगार निर्मिती होते. जे हात बंदूक घेऊन लोकांना गोळ्या झाडायचे त्याच हातामध्ये आज स्किल डेव्हलपमेंट आलेली आहे आणि स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ते हात महाराष्ट्राचा विकास करण्याच्या दृष्टीनं काम करतायत. संजय राऊत तुमच्या काळामध्ये ज्यांनी बंदुका घेतल्या होत्या त्यांच्या हातामध्ये आज स्किल डेव्हलपमेंटचं स्किल आलंय आणि ते महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम, महाराष्ट्राला विकासाच्या दिशेवर घेऊन जाण्याचं काम ते करतायत. त्यामुळं मुख्यमंत्री काय करतात हे गडचिरोलीकरांना माहिती आहे, मुख्यमंत्री काय करतात हे मुंबईकरांना माहिती आहे. परंतु संजय राऊत तुम्ही काय करतात, तुमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे काय करतात, तर ते घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह करण्यापुरतं त्यांचं काम मर्यादित आहे. त्याच्या पलीकडे त्यांना काही देणं घेणं नाही. संजय राऊत तुम्ही अर्धवट आहात, तुमचा पक्ष अर्धवट आहे आणि तुमचा पक्ष अर्धवट असल्यामुळं संजय राऊत तुम्हाला अर्धवट राव म्हटलं जातं. रोज सकाळी अर्धवट बडबड करायची आणि अर्धवट कामगिरी करायची म्हणून अर्धवट राव म्हणून संजय राऊतांचं नाव याआधीच महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे जे स्वतःच अर्धवट राव आहेत त्यांनी इतरांना शहाणपण शिकू नये. राहुल गांधींनी महाराष्ट्राचा दौरा करण्याच्या आधी एकदा झारखंडचा दौरा केला पाहिजे, एकदा रांचीचा दौरा केला पाहिजे आणि झारखंडचा दौरा करून तिथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये राहुल गांधींनी सहभागी व्हायला पाहिजे. झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले, जेनझी रस्त्यावर उतरली, शांततेनं आंदोलन करतायत. पण राहुल गांधींना त्या दौऱ्यामध्ये जायला वेळ नाही आणि ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर राहुल गांधींचं स्वागत आहे, परंतु महाराष्ट्राचा दौरा करण्याच्या आधी राहुल गांधींनी वेळ काढून एकदा झारखंडचा दौरा करावा आणि तिथल्या विद्यार्थ्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. राहुल गांधींनी 2 मेळावे घ्यावेत ना 10 मेळावे घ्यावेत, त्यांनी काहीही फरक पडणार नाही. पेपर फुटी प्रकरणात झारखंडमध्ये मोठं आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनात जायला राहुल गांधींना वेळ आहे का? महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की पेपर फुटीच्या विरोधात कडक धोरण आणलंय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अतिशय पारदर्शक असा कारभार केला आहे आणि MPSCची परीक्षा असेल, बाकी सर्व परीक्षा असतील त्या पारदर्शक होतील यासाठी देखील अतिशय चांगला टास्क फोर्सची स्थापना केली आहे आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रात कुठेही पेपर फुटणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी सरकार समर्थ आहेत. आणि राहिला प्रश्न रोहित पवारांचा, तर रोहित पवार स्वतः काठावर पास झालेत. ज्यांनी काठावर पास झालेल्यांनी मेरिटबद्दल बोलू नये, कारण आपल्याला कधी मेरिट मिळालेलं नाही, आपण काठावर पास झालंय याचं भान रोहित पवारांनी ठेवावं. नाही, गुलाबराव पाटलांनी त्यानंतर असाच खुलासा केला की मी याआधी देखील अशा पद्धतीची वक्तव्य केली आणि ती विनोदाने वक्तव्य केली असं देखील गुलाबराव पाटलांनी सांगितलंय. तरी देखील गुलाबराव पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राच्या महायुती सरकारमधले मंत्री आहेत. माझी त्यांना नम्र विनंती आहे की अशा पद्धतीनं युतीमध्ये मतभेद होतील अशी वक्तव्य जाहीर व्यासपीठावर करू नयेत. आपल्याला काही शंका असतील, प्रश्न असतील तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे दरवाजे 24 तास खुले आहेत. तेथे जाऊन त्यांना भेटा, त्यांच्याशी चर्चा करा. एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि सुनेत्राताई पवार अतिशय समन्वयानं काम करतायत
अशा पद्धतीनं महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल अशा पद्धतीची भूमिका ना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी घ्यावी ना शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी। अतिशय गंभीर व्हिडिओ मी देखील काल बघितला की मुंबई महापालिकेच्या आवारामध्ये काही दारूच्या बाटल्या आढळल्यात। कदाचित त्या कोणी आणल्या, त्या कर्मचाऱ्यांनी आणल्या का बाहेरच्या लोकांनी आणल्या याचा तपास केला पाहिजे आणि या प्रकरणामध्ये महापालिका आयुक्तांनी देखील दखल घेतलेली आहे, मुंबईच्या महापौरांनी देखील दखल घेतलेली आहे आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल। आश्रमशाळांची परिस्थिती अतिशय दुर्दैवी आहे। संस्था चालकांच्या ताब्यामध्ये त्या आश्रमशाळा असतात। सरकार फक्त अनुदान देतं आणि त्या शाळा चालवण्याची पूर्ण जबाबदारी ही त्या संस्था चालकांवर असते। परंतु यापुढे अशा पद्धतीचा कारभार चालणार नाही म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि संपूर्ण आश्रमशाळांचं ऑडिट केलं जाणार आहे आणि ज्या ज्या आश्रमशाळांमध्ये चुकीचा कारभार सुरू आहे, आता परवाला गडचिरोलीमध्ये ज्या आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने 3 ऐकताय, उत्तर ऐकणार आहेत का प्रश्न विचारणार आहेत? ज्या 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला त्या 3 विद्यार्थींचा मृत्यू झाल्यानंतर गडचिरोलीमध्ये ती आश्रमशाळा नेमकी कुणाची होती? काँग्रेस पक्षाची होती। काँग्रेसचे खासदार राहिलेले, काँग्रेसचे आमदार राहिलेले तिथे लोक होते। त्यांच्या आश्रमशाळेमध्ये हा गैरप्रकार झाला आणि तो गैरप्रकार झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी लगेच तातडीने त्याची दखल घेतली आणि आश्रमशाळांवर कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले। त्यामुळे कुठेही देशभरामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी केंद्र स्तरावर प्रयत्न केले जात आहेत आणि महाराष्ट्रामध्ये देखील यापुढे आश्रमशाळेचं पूर्ण ऑडिट करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। खूप खूप धन्यवाद। मुळामध्ये भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं खंडणी वसूल करण्याचं काम करत नाही। खंडणी वसूल करण्याचा आणि खंडण्या गोळा करण्याचा इतिहास कुणाचा आहे हे एकदा किल्लेदारांनी तपासावं। त्यांनी आत्मपरीक्षण केले की त्यांना लक्षात येईल की खंडणी वसूल करणं, पैसा वसूल करणं आणि लोकांना धमक्या देऊन त्यांच्याकडनं फुटपाथवरच्या दुकानासाठी कोण कोण पैसे मागतं आणि कोणाकोणाला कशा पद्धतीनं दुकानदारी केली जाते हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे। त्यामुळे आपल्या पक्षाचे 6 नगरसेवक निवडून आले हे एकदा यशवंत किल्लेदारांनी लक्षात ठेवावं आणि मग भारतीय जनता पार्टीवर आरोप करावेत। ही गोष्ट समोर आल्यानंतर तातडीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी यात पुढाकार घेतला। मुख्यमंत्री साहेबांचे OSD दिलीप राजूरकर साहेबांनी या संपूर्ण प्रकरणाचा फॉलोअप घेतला। तातडीनं मुंबई महापालिकेचे आयुक्त अश्विनीजी भिडे यांनी देखील त्याची दखल घेतली आणि तिथला प्रश्न सोडवण्याचं काम सरकारने केलंय। प्रश्न समोर आल्यानंतर तातडीनं सोडवण्याची जबाबदारी ही सरकारची असते। आम्ही त्यात कुठेही कमी पडत नाही। जेव्हा जेव्हा असे कुठलेही प्रश्न समोर आले तेव्हा ते तातडीनं सोडवले आणि ते सोडवण्यासाठीच सरकार असतं आणि ती जबाबदारी भारतीय जनता पार्टी महायुती सरकार चोखपणे पार पाडत आहे। खूप खूप धन्यवाद। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।